आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स पाहूया. 2.2 स्टोरीज ऑन अ स्ट्रिंज. ठीक आहे. इथे एक काही परफॉर्म्स दिलेत आपल्याला. लेट्स क्रिएट, आपण निर्माण करूया म्हटलं. म्हणजे पपेट्स कशा पद्धतीने तयार करता येईल, म्हणजे हाताच्या बोटावरती. आणि त्यासोबत इथे सांगितलं आहे जे आईस्क्रीम स्टिक्स जे असतात, काठ्या जे काड्या असतात त्याच्यावरती बनवता येईल. आणि परत याच पद्धतीने काही परफॉर्मन्स आपल्याला करता येईल. ठीक आहे. इथे एक प्रश्न दिलेला आहे, रीड द टेक्स्ट, म्हणजे लेसन वाचा अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, आणि हे चार्ट पूर्ण करा. टाईप्स ऑफ पपेट, कोणत्या प्रकारचं जे काही पपेट आहे ते लिहायचं आहे. स्टेट आणि रिजन आणि फीचर्स, वैशिष्ट्य लिहायचे आहेत. मग आपण राजस्थानमधील आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक असे काय आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाहूया. फीचर्स पण आपण याच पद्धतीने पाहूया. बरं, राजस्थानमध्ये. ठीक आहे, ते तुम्ही लिहू शकता. हे इंडियन एक्साइटिंग पपेट्स कॉर्नर, एम्प्टी कॉर्नर अँड इट हॅज स्टाईल ऑन पपेट्स अँड वंडरफुल. ओके. राजस्थानमध्ये जे पपेट्स आहेत त्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. ब्राईट अँड डान्सिंग कठपुतली पपेट्स परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग अँड क्लेवर क्वीन्स. हे आपण वैशिष्ट्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि हे जे कठपुतलीज आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत, तरी ते थोडक्यात दिलं बघा. पपेट्स कठपुतली म्हणजे त्याचं टाईप जे आहे कठपुतली आहे. त्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये बोमलट्टम, जे काही कर्नाटक आणि तामिळ बोमलट्टम पपेट्स इथे लिहू शकतो आपण. म्हणजे जे टाईप्स ऑफ पपेट बोमलट्टम इथे लिहू शकतो आपण, बोमलट्टम. आणि कुठे, तर हे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळत आहे. आणि याचे वैशिष्ट्य आपल्याला इथे पाहता येईल. वैशिष्ट्य, दीज पपेट्स आर लार्ज आहेत, ब्युटिफुल आहेत, कार्व्ड अँड मेड विथ ग्रेट स्किल. हे आपण वैशिष्ट्य म्हणजे फीचर्समध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे. तर हे असे काही आपल्याला लिहिता येईल. त्याच पद्धतीने इथे आंध्र प्रदेशमध्ये लिहू शकतो आपण. थोलू बोमलट्टम म्हणून आहे, हे लिहू शकतो आपण. आणि हे क्रिएट मॅजिकल शॅडोज हे फीचर आहे ऑन व्हाईट स्क्रीन. म्हणजे हे या पद्धतीने तुम्ही हा जो काही प्रश्न आहे तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. राईट ॲट लिस्ट 3 लाईन्स ऑफ पपेट्स. पपेट्सबद्दल आपल्याला 3 लाईन्स लिहायचे. पपेट म्हणजे काय लिहिण्याचा प्रयत्न करू, बघू. पपेट्स, पपेट्सच्या संदर्भात पपेट्स आर आर्टिफिशियल फिगर्स. artificial figures often resembling resembling म्हणजे ह्युमन सारखा परफॉर्म किंवा दिसतात. ह्युमन्स अँड animals, animals animals that are moved moved by human hands, hands, strings or rods. म्हणजे पपेट्स आर आर्टिफिशियल फिगर्स, एक म्हणजे कृत्रिम फिगर्स आहेत पपेट्स, जे की ऑफन रिझेम्बलिंग ह्युमनसारखे दिसतात अँड ॲनिमल्ससारखे दिसतात. ह्युमन आणि ॲनिमल्ससारखे दिसतात. दॅट आर मूव्ड, जे की सहजतेने मूव्ह होतात, म्हणजे हालचाल करतात. बाय कशामुळे, तर ह्युमन हँड्स, स्ट्रिंज और रॉड्स. तर हे आपल्याला 3 to
2 to 3 लाईन्स यामध्ये आपण लिहिता येतं आहे. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स. इथे काय लिहायचं आहे? प्लुरल फॉर्म. पपेट्स, पपेट्स फक्त एस लावायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ PUPPETS म्हणजे इथे एस लागलं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टोरीज STORES स्टोरीज. देन पिक्चर्स इथे यस लावायचं फक्त. PICTRES. ठीक आहे. इथे काय लागलं आहे? यस. इथे काय लागलं आहे? यस. शोज. ट्रॅडिशन्स. लेसन्स फक्त यस लागलं आहे म्हणजे प्लुरल फॉर्म. ठीक आहे. देन इंट्रोड्यूस युअर सेल्फ. पपेट इज इंट्रोड्यूसिंग यू. हॅलो, आय एम प्रकाश. आय एम 11 years old. आय लाईक ड्रॉइंग. यू कॅन ॲड युअर पॉईंट्स. तुम्ही पण म्हणू शकता सर, हॅलो, आय एम पंकज. आय एम 10 years old. आय लाईक सिंगिंग अ सॉन्ग, प्लेइंग क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. ठीक आहे. देन रीड द वर्ड्स ब्युटिफुल वर्ड्स. वंडरफुल म्हणजे काय म्हटलं आहे? रीड द वर्ड्स ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल अँड फाइंड अदर वर्ड्स. म्हणजे FUL असणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. वंडरफुल जसे की फुल हे वापरून म्हणजे काय म्हणता येईल? केअरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल असे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर ते शब्द आपल्याला लिहिता येतील काही. केअरफुल, बिअरफुल, काय म्हटलं आहे? वंडरफुल, ब्युटिफुल. ओके. प्लेफुल. आणखी फुल शब्द सक्सेसफुल. असे शब्द आपल्याला वापरायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे अंडरलाईन द F साऊंड. फ्रॉम द वर्ड्स, फॉलोइंग वर्ड्स. हे अंडरलाईन करायचं आहे. कफ, फोनेटिक, टफ, GSला आणि शेल्फ, हे अंडरलाईन. ठीक आहे. लेट्स लर्न. इथे काय म्हटलं आहे? मिस्टर रामदास पाध्ये इज वेल नोन पपेटियर. हे रामदास पाध्ये म्हणून आहेत. अगदी म्हणजे फेमस आहेत ते पपेटियर म्हणून. ही हॅज परफॉर्म्ड मेनी शोज. त्यांनी बरेचसे काही शोज जे आहेत ते केलेले आहेत. नॉट ओनली इन इंडिया, फक्त भारतातच नाही तर बट ऑल्सो अब्रॉड, परदेशात सुद्धा टू. ही इज फेमस फॉर हिज आयकॉनिक पपेट. त्यांनी आयकॉनिक पपेटसाठी प्रसिद्ध आहेत. अर्धवटराव म्हणून, अर्धवटराव नाव. अँड बन्नी द फन्नी म्हणून ते फेमस आहेत. देन लेट कामिनी कौशल. हे लेट म्हणजे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना लेट म्हणतात, म्हणजे लेट. कामिनी कौशल. व्हेटरन म्हणजे काय म्हणू त्याला आपण? अष्टपैलू. ॲक्ट्रेस फ्रॉम हिंदी सिनेमामधील जी कामिनी कौशल होत्या त्या जी अगदी व्हेटेरियन म्हणजे कौशल्य म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या कामिनी कौशल. ह्यांचा सिनेमा गुडिया घर प्रोडक्शन. म्हणजे हे गुडियाघर प्रोडक्शन म्हणजे जिथे चित्रपट निर्मिती करतात तिथे त्याचं नाव आहे गुडियाघर. टू क्रिएट अँड डिझाईन व्हॉइस पपेट. आणि क्रिएट करणे आणि त्याला आवाज देणे व्हॉइस पपेटला, म्हणजे व्हॉइस देणे पपेटला फॉर दूरदर्शन. खास करून दूरदर्शन जे TV चॅनल आहे दूरदर्शनसाठी. शोज इन द लेट 1980s म्हणजे 1980च्या दरम्यान. अशा पद्धतीने त्यांनी काम केलेले आहेत. तर हे थोडक्यात आन्सर्स या ठिकाणी पाहता आलं आपल्याला. रिमेनिंग जो नेक्स्ट जो असेल 2.3 हे आपण लवकरच यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवूयात. थँक्यू. धन्यवाद.